अमरावती दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 जावांमध्ये लढत होणार आहे। एकाच कुटुंबातील 2 महिला या आमने सामने येणार आहेत। दर्यापूर नगर परिषदेमध्ये त्यामुळे एकाच कुटुंबातील 2 जावांमध्ये लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे। अमरावती दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 जावांमध्ये ही लढत होणार आहे। भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाबाई भारसाकळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बुटीबोरी नगर परिषदेमध्ये जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे। चूक लक्षात येताच शमीम खान मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी बातमी समोर आलेली आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। मुद्रांक अधिकारी राजेंद्र बुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नावच नाहीये। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल समोर आलाय। मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाही, त्यामुळे पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं चित्र आहे। मुठे समितीच्या अहवालात फक्त दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी करण्यात आले। मुद्रांक विभागाचा हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलाय। भविष्यात असे व्यवहार होऊ नये यासाठी अहवालात शिफारसी करण्यात आल्या। पार्थ पवार यांच्या नावाची ती कंपनी ॲमिडियन कंपनी, त्यांचं या सगळ्याच्यामध्ये काय, त्यांची देखील या सगळ्या चौकशी अहवालात उल्लेख आहे किंवा त्यांचं काय नेमका या सगळ्यामध्ये रोल असणार आहे त्याबद्दल भाष्य करू शकत नाही, कारण ऑलरेडी आम्ही गुन्हा नोंदवतानाही ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्या नावाने गुन्हा नोंदवलेला आहे। त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 15 दिवसाची मुदत द्यावी, परंतु जेडीआर यांनी त्यांना 7 दिवसाची मुदत दिली, परंतु कोणतीही मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात येणार नाही हे जेडीआरने नोटीसमध्ये क्लिअर केलेलं आहे। पार्थ पवारांची 99% भागीदारी असताना त्यांच्यावर कुठलाच दोष न लावण्यात आल्यानं विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी पुण्यात जाऊन जमिनीची पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दमानी यांना यावेळी पाहणी करू न देता रोखण्यात आलं। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देणं योग्य नव्हतं असं रवींद्र धंगेकर म्हणतात। निवृत्त न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती असंही धंगेकरांनी म्हटलंय। जनतेत रोष आहे, पट भी मेरा असंही धंगेकर म्हणतात। आमच्याकडं मराठीत म्हणे चित भी माझा आणि पट भी मेरा, दोन्ही माझंच, आणि त्यामुळं मुठे साहेबांना ते देणंच योग्य नव्हतं खरं। ते अध्यक्षपद त्यांनी कोणाच्या बाजूने निर्णय द्यायचा, कारण ते वर्षानुवर्ष काम करतात ना सिस्टीममध्ये, महसूलमध्ये, महानगरपालिकेत। त्यामुळे ते रिटायर जज किंवा दुसरं कोणावर दिलं असतं तर लोकांना त्याच्याबद्दल सरकारबद्दल बरं वाटलं असतं, आणि जर निर्दोष असतील तर दुसऱ्या मार्फत करायला पाहते। प्रशासकीय जो अधिकारी तो प्रशासकीय सेवेत काम करतो त्यांनी त्याच्याकडनं घेणं म्हणजे बरोबर, त्या अध्यक्ष नेमणं किंवा त्यांच्या समितीत नेमणं हे कोणालाच पटणार नाही। ते बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांच्या होणाऱ्या कत्तली प्रकरणी महापालिकेनं खुलासा केलाय। 1800 झाडांवर केलेल्या मार्किंग सर्वेक्षणासाठी असं पालिकेनं सांगितलंय। एकही जुनं झाड पाडणार नाही। अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची ही माहिती आहे। जेवढी नवीन झाडं पाडणार तेवढी झाडं लावणार असंही पालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, ती आपण बघूया। नाशिकमध्ये 2026-27 सालामध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात साधू महंत यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे, आणि या साधुग्रामसाठी आता जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। यासोबतच या संपूर्ण परिसरातले जवळपास 1800 झाडं असे आहेत की ज्यावर महापालिकेनं आता अशा पद्धतीच्या नोटीस लावलेल्या आहेत। महापालिकेनं 1800 झाडांचा सर्वे जरी केला असला तरी फक्त जे नवीन झाडं आहेत, जे झुडपं आहेत त्यांनाच तोडलं जाणार आहे, मात्र जे जुने झाडं आहेत त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हात लावला जाणार नाही आहे असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे आता पर्यावरणप्रेमी आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नानं हे झाडं वाचले पाहिजे एवढीच नाशिककरांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।
1800 वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे, परंतु हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे. जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही आणि जे आम्ही 10 वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि इतके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे.